नमस्कार, गुड मॉर्निंग. माझं नाव सतीश उमाप, मी आहे पुण्यामधून. आज मी एका टॉपिकवर डिस्कस करणार आहे. व्हॉट इज अ लीडरशिप. लीडरशिप कशी असावी. खूप वेळेस काय होते, आपण एका नवीन डिस्ट्रीब्युटरला जॉईन करतो, त्याला बिझनेसमध्ये घेईपर्यंत खूप मोठमोठ्या कमिटमेंट करतो, मोठमोठ्या बाता मारतो. मी तुला साथ देईल, मी तुला सपोर्ट करेल, मी तुला मदत करेल. आणि जसं त्या व्यक्तीचं इन रोल झालं आपल्या बिझनेसमध्ये, आपल्या टीममध्ये जसं त्याची एंट्री झाली, त्याने शॉपिंग वगैरे केली, तसं आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. मग त्याची लिस्ट काढत नाही, त्याच्यासाठी खाली ग्राउंड लेवलला जाऊन बोलत नाही. त्या व्यक्तीला आपण काय करतो, झूमवर मोठमोठ्या इव्हेंटमध्ये, सेमिनारमध्ये आणतो, या बसा आणि सोडून देतो. ह्याला लिडरशिप नाही म्हणत. दादांनो, लिडरशिप कशाला म्हणत, लक्ष देऊन ऐका. जर तुम्हाला मोठ्या लेवलला लिडरशिप होल्ड करायची असेल, मोठ्या लेवलला टीम बनवायची असेल, मोठ्या लेवलला टर्नओव्हर वाढवायचं असेल, मोठ्या लेवलला प्रॉफिट कमवायचं असेल आणि मोठ्या लेवलला टीम बिल्ड करायची असेल ना, तर लिडरशिपचा सगळ्यात महत्त्वाचा रोल येतो तो असतो टीममध्ये डेप्थमध्ये घुसता आलं पाहिजे खाली. कारण टीममध्ये ज्यावेळेस तुम्ही डेप्थमध्ये घुसता ना, त्यावेळेस तुमचं इन्कम सिक्युरिटी होऊन जातं, सिक्युरिटी. आणि ज्यावेळेस विड्थमध्ये काम करता त्यावेळेस तुम्हाला प्रॉफिट देतं. म्हणजे धंद्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट पण गरजेचं आहे, पण ते प्रॉफिट सिक्युरिटीमध्ये पाहिजे. कमी जादा नाही झालं पाहिजे. तर अशा वेळेस कसं करा, मी एक्झाम्पल देतो मी कशा पद्धतीने काम करतो. माझ्या एका लेगचं मी एक्झाम्पल देतो. उदाहरणार्थ, माझी एक लेग आहे मयूर सर. मयूर सरांच्या खाली युगंधर सर. युगंधर सरांच्या खाली डॉक्टर डांगे सर. डॉक्टर डांगे सरांच्या खाली त्यांची वाईफ डांगे मॅडम. डांगे मॅडमच्या खाली त्यांची मुलगी वैष्णवी मॅडम. वैष्णवी मॅडमच्या खाली विकास सर. विकास सरांच्या खाली त्यांची वाईफ. त्यांच्या वाईफच्या खाली त्यांची मित्र वगैरे. असं मी खाली डेप्थमध्ये घुसतो. म्हणजे 8 नंबर 9 नंबर खाली डेप्थमध्ये घुसून त्या व्यक्ती सांगते मी प्लॅन दाखवतो. नुसता प्लॅन दाखवत नाहीये, तर त्या व्यक्तीला जाऊन ग्राउंड लेवलला जाऊन काय मदत करायची ती सगळी मी करतो. उंटावरून शाळे हाकून कधीच काय होणार नाहीये. लीडर तो नसतो, झूम मध्ये येतो, इव्हेंटमध्ये येतो, ट्रायकोट सूटबीड घालतो, नाही आग लगा देंगे, जलवा करेंगे, फ्राय करेंगे. काही कामाचा नाही तो लीडर. आणि जर लीडर जर तुम्ही ह्याला म्हणत असेल त्याचं इन्कम 1 लाख आहे, 2 लाख आहे, 3 लाख आहे, तर माझ्या भाषेमध्ये तो लीडर नाहीये. त्याच्यावर उपरवाल्याची कोणाची तरी छाया म्हणून त्याचं इन्कम आहे. खाली डेप्थमध्ये घुसून खालच्या माणसाचं पेमेंट करता आलं पाहिजे. कारण नवीन माणसाला सपोर्टची गरज असते, ना की मोटिवेशनची गरज असते. नवीन माणसाचा हाताला हात धरला पाहिजे, त्याला वर उचलला पाहिजे. त्याला लिडरशिप बनतात. मी माझं एक्झाम्पल काय दिलं, मी खूप भारी काम करतो म्हणून अजिबात नाही. मी माझ्या टीमसाठी एक रोड मॉडेल एक्झाम्पल सेट केलं पाहिजे. एक लीडर म्हणून जर टीम सतीश उमापमध्ये जर मी रोड मॉडेल एक्झाम्पल सेट केलं माझ्या टीममध्ये, की एका लीडरला असं काम करावं होतं, माझ्या टीममध्ये हे 10 जणांनी जर डुप्लिकेशन केलं तरी पण खूप मोठ्या लेवलला ब्लास्ट होतो या बिझनेसमध्ये. आणि नॉर्मली लोक हे करतच नाहीयेत. आपल्या चेकचा विचार करतात, आता माझा चेक कसा येईल, माझा हाऊस बोनस कसा होईल, माझा 2 लाखाचा कसा येईल. अरे खालच्या माणूस मेला. आणि हेच मार्केटमध्ये सगळीकडे घडते म्हणून लोक वैतागलेले आहेत. जर तुम्हाला वाटत असेल लोकांनी तुमच्याकडे एक दूरदृष्टीपणाने यावा, लोक आल्यानंतर टिकून राहावा, तर तुम्हाला हे काम करावाच लागणार आहे. आणि हा माझा मेसेज त्याच लोकांसाठी जे मेहनत करतात, जे काम करतात, ज्या सनेजच्या प्रति इमानदार आहेत, जे एस सिस्टमला फॉलो करतात. तुम्हाला डेप्थमध्ये घुसावं लागणार राजांनो. हे तुक्क्यामध्ये ना 1-2 वर्ष पेमेंट येऊ शकतं, पण ज्या दिवशी सिनियरचा हात निघेल ना, कधी जर बिझनेसमध्ये जर डाऊनफॉल आला ना, आयुष्यामध्ये तुम्ही कधी उठवू शकत नाहीयेत. कारण प्रत्येक धंदा एकसारखा कधीच राहत नाहीये. त्या धंद्यामध्ये अप्स अँड डाऊन 100% येतात. पण ज्या दिवशी धंदा तुटेल किंवा ज्या दिवशी धंदा टीम कॉलॅप्स होईल, ज्या दिवशी टीम सोडून जाईल, त्यावेळेस तुमचं बिझनेस डाऊनफॉल येणार, त्या दिवशी तुम्ही उठणार नाहीयेत. पण जर तुमचं जर डेप्थमध्ये खाली जर रिलेशन चांगलं असेल, डेप्थमधून धंदा आणतात ना, कधी कमी येईल कधी जादा येईल, ज्या पद्धतीने सक्सेस आहे त्या पद्धतीने येणार आहे. पण एकदा का टीम बिल्ड झाली ना खाली 7 नंबर 8 नंबर 9 नंबर 10 नंबर डेप्थला, जबरदस्त धंदा. मी एक खूप मोठ्या लिडरशिपमध्ये काम केलेलं आहे. मला माहिती की ज्यावेळेस तुम्ही 21 नंबरला खाली जाऊन डेप्थमध्ये जर कधी ब्लास्ट केला ना, 21 नंबरला डेप्थमध्ये, मला किती भेटतात ते मॅटर नाही करायचं. प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणची वरच्या 20 जणांना आग लागलेली असते, 20 जणांना त्याचा भडका चिंगारी लागलेली असते, पिवींचा पाऊस असतो. आणि फक्त माणसाने साईडला काम केलं की ते कितीतरी मल्टिप्लाय काम होतो. आणि सतीश उमाप त्याच गोष्टीला फॉलो करतोय. मला लाईफमध्ये खूप मोठा धंदा करायचा आहे. सनेजमध्ये सगळ्यात मोठी लिडरशिपमध्ये सतीश उमापचं नाव असणार आहे. सनेजमध्ये सगळ्यात मोठा टर्नओव्हर होल्ड जर कोणी करणार असेल तर टीम सतीश उमाप असणार आहे. सनेजमध्ये सगळ्यात मोठा ब्रँड जर कोण असणार असेल महागुरू नंतर, तर तो सतीश उमाप असणार आहे. आणि भारतामध्ये जर सगळ्यात मोठं नेटवर्क मार्केटिंग डायरेक्ट सेलिंग ह्या इंडस्ट्रीमध्ये जर सगळ्यात मोठं ब्रँड असेल ना आजच्या डेटला,
एका हस्तीचं नाव आहे, पण त्याच्यानंतर सतीश उमापच असणार आहे. आणि सनेचा डंका अख्ख्या भारत देशामध्ये वाजवणार म्हणजे वाजवणार आहे. कारण एक लीडर तसं पाहिजे. झेरॉक्स कॉपीचं काढचे तुम्हाला तर तुमचं ओरिजिनल पेज जबरदस्त पाहिजे, तेव्हा झेरॉक्स राईट येते. आणि हे माझं ओरिजिनल पेज आहे बॉस. एथिक्स नंबर 1 करणार, सिस्टम आपल्याकडे नंबर 1 आहे, ASI. तुम्हाला फक्त करायचं काय, स्वतःमध्ये बदल आणि टीममध्ये खाली बसून डेप्थमध्ये बदल. मी खूप एक्सायटेड आहे. माझ्या टीममध्ये जो कोण व्यक्ती जॉईन करतोय आणि कुणाच्या पण अंडरमधून असू द्या, पण त्याचे मला काय सिग्नल दिसले, यस हा कमिटेड आहे, मीटिंगला असतात, इव्हेंटला असतात, बोलण्याला खूप पॉझिटिव्हिटी टॉक असतो कधीवर, त्या व्यक्ती सगळी खाली डेप्थमध्ये घुसून मी काम करतो. मग ते कुणाच्या टीममध्ये, कुणाच्या लेगमध्ये, त्याच्यापासून मला किती फायदा काय ते मॅटर नाही करत. प्रत्येक ठिकाणी जर फायदा पाहिला तर मी आयुष्यात लीडर नाही बनवू शकत. माझ्या टीममध्ये योद्धा कसे तयार होतील, माझ्या टीममध्ये चॅम्पियन कसे तयार होतील, मी त्याचा विचार करणार. छत्रपती शिवाजी महाराजांनी कमी मावळ्यांमध्ये स्वराज्य उभा केलेले. काय केलंय, असंच नाही केलं, त्याला रणनीती होती. मग आपण कमी लोकांमध्ये धंदा कसा करता येईल. आजही सांगतो, माझ्या टीममध्ये 200, 250, 300 लोकांची टीम आहे, पण रिअलमध्ये जर काम करणारे असते तर 15, 20, 25 लोक आहेत. तरी पण 500 लोकांच्या बरोबरीचा धंदा आजही मी होल्ड करतो. 1000 लोकांच्या बरोबरीचा धंदा मी होल्ड करतो. खोटं वाटत असेल तर माझ्या सिनियरला, माझ्या आपल्याला विचारू शकता, किंवा माझी अचिव्हमेंट बघून तुम्हाला कळत असेल. फास्ट ग्रो मध्ये सगळे क्लब अचीव्ह करतोय, फास्ट ग्रो मध्ये सनेज कंपनीच्या सगळ्या ट्रिप क्वालिफाय करतोय, फास्ट ग्रो मध्ये पे आउट घेतोय. आणि मी जर घेत असेल तर मी झालो स्वार्थी. पण माझ्या टीम मध्ये लोक लाख रुपये इन्कम घेतात, माझ्या टीम मध्ये लोक ट्रिप क्वालिफाय करतात. म्हणजे याचा अर्थ झाला स्वार्थाच्या पोटी परमार्थ, म्हणजे तुक्का नाही, तरीका. आणि मला तरीका येतो बॉस. धंदा बिल्ड मत करो, पहला बंदा बिल्ड करो. बंदा अगर बिल्ड हो गया ना, समझो धंदा बिल्ड हो गया. ज्यादा तो लोक इथंच करतात, मला पीव्ही किती येणार, मला तुझ्यापासून फायदा आहे किती, एवढ्या पीव्ही मार, तेवढं हे कर. अरे सोडून द्या यार, छोटी सोच और पाव की मोच आदमी को लाइफ में आगे नहीं बढ़ने देती. परिस्थिति में उतना दम नहीं है जो आपको बर्बाद कर सके. आपकी मनस्थिति अगर सही है ना तो परिस्थिति कोई मायने नहीं रखती. बिझनेस खूप जबरदस्त आहे. सनाजी बिझनेसला हलक्यात घेऊ नका. 1 नंबर बिझनेस आहे. मी घाटचं पाणी पिऊन आल्यानंतर मला कळाले, बाबा हा बिझनेस मला खूप लेट कळाला. बिझनेस नंबर 1 आहे. आपले महागुरु डॉक्टर अशोकजी तोडमल सर, त्यांनी एक सिस्टम काढलेली, ASI सिस्टम. जबरदस्त सिस्टम आहे. सर्वसाधारण माणसाला, शेतकरी माणसांना, अडाणी माणसांना, अनपढ माणसांना इझी भाषेमध्ये समजेल अशी सिस्टम आहे. कंपनी 1 नंबर आहे, सिस्टम 1 नंबर आहे. तुमचे सिनियर 1 नंबर आहेत. प्रॉब्लेम येतो 3 पिलर एकदम स्ट्रॉंग आहेत. 4था पिलर येतो यू. स्वतःमध्ये बदल करा आणि डेप्थ मध्ये काम करा. प्रत्येक वेळेस सिनियरला दोष देण्यात काही मजा नाहीये. सिनियर सपोर्ट करत नाही, सिनियर मदत करत नाही, हे करत नाही. सिनियरने प्लॅन दाखवला ना, बिझनेस दाखवला ना, विषय कट. आपल्याला पैसे आले, आपण सिनियरला देतो का, नाही देत. मग आपण एवढ्या गोष्टी शिकून घ्या. हा, जोपर्यंत तुम्हाला काही गोष्टी येत नाही तोपर्यंत 100% सिनियरची साथ घ्या. पण त्या दिवशी तुम्ही जर प्रत्येक गोष्ट सिनियरवर डिपेंड राहत असेल ना, तर तुम्ही धंदा नाही करू शकत मोठा. कारण धंदा माझा आहे ना, तर काम पण मीच केलं पाहिजे. आणि या धंद्याला मी सतीश उमाप, माझा सनेज आहे म्हणून मी बिल्ड करतो. माझ्या सिनियरचा नाहीये, माझा धंदा आहे म्हणून करतो. कारण माझा असल्यानंतर मी जे काम करणार ते अलग लेवलचं काम असतं राजांनो. आणि लिटरली सांगतो, येणाऱ्या काळामध्ये टीम सतीश उमाप 25 करोडचा धंदा 2 वर्षाच्या आतच करणार आहे. हे पांढऱ्या डागरावरची काळी रेषे. आणि तुक्क्यामध्ये नाही, तरीकेमध्ये. कारण 10 वर्षाचा निचोड आहे माझ्याकडे. जगातल्या, भारतातल्या सगळ्यात भारी लिडरशिप मध्ये काम केलेले मी. मला एवढं कळते कमी लोकांमध्ये धंदा कसा करता येतो, आणि हे पण कळतं ज्यादा लोकांमध्ये कसा धंदा करता येतो. आय एम अ चॅम्पियन, आय एम अ टायगर, आय एम नॉट डफर, आय एम नॉट स्टुपिड मॅन, आय एम अ रिअल गेम चेंजर. पुष्पा. माझ्यावर कोणी ट्रस्ट ठेवला 180 दिवस, त्या माणसाला 0 पासून 50,000 पर्यंत कसं घेऊन जायचं मला चांगलं माहिती. लाईफ मधले खूप सारे चढ उतार मी पण पाहिलेले आहेत. आयुष्यामध्ये फेलियर का असते मी पाहिले, आयुष्यामध्ये स्ट्रगल का असतो मी पाहिले, आयुष्यामध्ये एक जर गुरु, एक जर अपलाईन चांगला नाही भेटला तर काही गोष्टी गमवाव्या लागतात, ह्या मी पाहिलेल्या आहेत. एक जर प्लॅटफॉर्म जर चुकीचा भेटला तर माणूस किती वर्ष रिवर्स येतो हे मी पाहिलेलं आहे. त्यामुळे मला ना तुक्क्यामध्ये कोणी घेऊ नका, हलक्यात घेऊ नका. मी वैयक्तिक हेच सांगतोय, ज्या कोणत्या व्यक्तीला वाटतं माझा टॉप हा माझ्या बॅड एक्सपिरियन्स पासून आलेला आहे बॉस. आणि हा निसता आहे ना, निसता व्हर्बली नाहीये, रिअल लाईफ मध्ये मी सगळं अनुभवलेले, भोगवलेले. त्यामुळं आज या लेवलचा टॉक आहे. आणि नुसतं लीडर काय असं नाही म्हणलं तुक्क्यामध्ये कोणतरी डोक्यावर हात ठेवला चल यू आर द लीडर, अजिबात नाही. 10 वर्षामध्ये
550 पुस्तकं वाचलीत मी एंटरप्रेन्योरशिपवरती, माइंडसेटवरती, लाईफमध्ये फेलियर आल्यानंतर त्याला ओव्हरकम कसं करायचं त्याच्यावरती, मोठमोठ्या लिडरशिपमध्ये काम केलेले. आणि मी ज्या पण ठिकाणी कधी एंट्री केलेली, एखाद्या कंपनीला मी जॉईन केले, त्या ठिकाणी मी टॉप परफॉर्मर राहिलेलो आहे. टॉप परफॉर्मर तेव्हाच राहतो माणूस जेव्हा त्याला धंदा करता येतो. हे 2 नंबरची कामं करून कधी टॉप परफॉर्मर नाही बनत. 2 नंबरची कामं करून लोकांच्या हृदयामध्ये कधी राज्य नाही करू शकत. काम नंबर 1चं पाहिजे, इथिक्स पाहिजे कामामध्ये, एक्सक्यूज नाही झालं पण इथिक्स. त्याच्यानंतर ऍक्शन मॅन पाहिजे तुम्ही, बोले ते चाले त्याचे वंदावे पाऊले. तुमच्या लाईफमध्ये तुमची कमिटमेंटला, शब्दाला किंमत पाहिजे. तुम्ही स्वतः काय करता, मी स्वतः आता व्हिडिओ बनवते पण मी हे बुक या महिन्यामध्ये रीड करतोय. अंत असते प्रारंभ, द एंड इज द बिगिनिंग. हे पुस्तक वाचल्यानंतर कळालं यार, जेव्हा काय सगळं काही संपलं असं वाटत असेल ना, तेव्हा 9व्या अध्यायाला सुरुवात करायची असते. आणि तो 9वा अध्याय असतो नेक्स्ट न्यू बेटर. तुमचा आणि माझा रक्तगट कोणता आहे? ओ पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, ए पॉझिटिव्ह अजिबात नाही पाहिजे. तुमचा आणि माझा रक्तगट पाहिजे NNB, नेक्स्ट न्यू बेटर. ह्याच्यापेक्षा बेस्ट काय करू शकतो मी? आताची परिस्थिती तिच्यापेक्षा मी चांगलं काय करू शकतो? वाईट परिस्थितीमध्ये मला तुम्हाला सोच करता आली पाहिजे, मी लाईफमध्ये बेस्ट काय करू शकतो. तुम्हाला एवढं एकच मेसेज द्यायचा होतं, हरू नका, खचू नका. सिस्टम जबरदस्त ASI ला फॉलो करा, सिनियर सांगतील त्या गोष्टी करा. आणि आपल्या धंद्याचं कमांड आपण घ्यायची असते, सिनियरवर नाही टाकायची. बिझनेस दाखवलाय कोणाचं तरी काम आहे, भगवंताची कृपा आहे, तुम्हाला सनेच समजलाय. भगवंताची कृपा आहे, तुम्ही ASI सिस्टमचे स्टुडंट आहेत. पण एकच काम आहे भैया, आता तुमची मेहनत रंगलाई, तुम्ही लाईफमध्ये कुठे जाणार आहेत. मी खूप जबरदस्त, मी फायड अप एक्सायटेड आहे. येणाऱ्या 2 वर्षाच्या आतच 25 करोडचा धंदा करणार आहे. नंबर 1 मध्ये लिडरशिपमध्ये राहणार. अख्ख्या सनेजमध्ये ज्या पण दिवशी कधी टॉप लिडरशिपमध्ये जर नाव जर निघले ना, तर सतीश ओमचं नाव तरी कुठंतरी असणार, सतीश ओमच्या लिडरचं नाव असणार आहे. आणि एवढंच नाहीये, नाव नुसतं असं नाही ना, धंदा होल्ड करणारे क्वालिटी धंद्याबरोबर, इथिक्स बरोबर आणि लोकांना घडवणारे त्यांच्या आयुष्यामध्ये. ते ज्या लेवलला जातील त्या लेवल नंतर खाली कधी आले नाही पाहिजे. स्टॅबिलिटी इन्कमला आणि अप झाला पाहिजे. आणि हे सगळं मला कळतंय, आशिया खंडातले नंबर 1चे बिझनेस टायकून ज्यांना म्हणलं जातं, डॉक्टर विवेक बिंद्रा, त्यांच्या संगती मी राहिलेलो आहे. ज्या लोकांनी नेटवर्क इंडस्ट्रीमधून, MLM मधून महिन्याला 50 लाख, 70 लाख, 1 करोड, 2 करोड असे जे इन्कम घेतले, 3-3 करोड ज्यांनी इन्कम घेतलेत, त्या लोकांच्या मेंटरशिपमध्ये लहानचा मोठा झालेले 10 वर्ष. अमेरिकेसारख्या ठिकाणी त्यांची 250 एकर मध्ये घरं आहेत, त्यांच्याकडे स्वतःचे 28 जेट आहेत. नेटवर्किंग इंडस्ट्रीमधून अशा लोकांच्या मेंटरशिपमध्ये मोठं झालेलं आहे. फक्त एकच असतं, कधी कधी कंपनी चांगली भेटते तर मेंटरशिप भेटत नाही, मेंटरशिप चांगली भेटते तर कंपनी भेटत नाही, दोन्ही चांगलं भेटतं तर मी काम करत नाही, असं होत असतं. पण सनेज बिझनेस मला भेटलेला नाहीये, भगवंतानी माझ्या आयुष्यामध्ये पाठवलेला आहे. कारण माझं 10 वर्षाची मेहनत इमानदारीने पाहिली आणि आता सनेजमध्ये तुफान करून राहिलेलं, निस्ताक जालवा चालू आहे. आणि येणारा काळ सतीश ओम गाजवणार म्हणजे गाजवणार, ते पण ASI सिस्टमच्या बरोबरीने. माझ्यामध्ये काय ताकद नाहीये, माझ्यामध्ये काय क्वालिटी नाहीये. ASI सिस्टम जबरदस्त आहे, आपले महागुरु जबरदस्त आहेत. आपले महागुरूंचे विचार काय आहेत, ज्या ठिकाणी जाईल तिथं बघा अशोक सरांचा फोटो दाखवल्यानंतर लोक म्हणतात हा आम्ही यांना ऐकतो. अरे मग इतके भारी विचार असताना, इतकी मोठी सेलिब्रिटी असताना त्या विचाराचा फायदा घेता आला पण आपल्या धंद्यामध्ये. आणि मी खूप धन्य आहे, माझे गुरु, माझे महागुरु डॉक्टर अशोकजी तोडमल सर आहेत. त्यांनी एक प्लॅटफॉर्म बनवलेला आहे महाराष्ट्रामध्ये, जबरदस्त फेस व्हॅल्यू बनवलेली. फक्त काय करायचं यार, गाडीचं एक्सिलेटर दाबायचं, पुढे चालायचंय, नंबर 1चं काम करायचंय. आणि काम केल्याशिवाय लाईफमध्ये पुढे जाणार नाहीत. जर वाटत असेल कुणाला मी असंच करेल 2 जोड म्हणजे जाय की 2 करोड, गलत आहेत, गलत फॅमिलीमध्ये बाबांनो. मेहनत करावी लागणार आहे, रोज करावी लागणार आहे, टीमला ट्रेनिंग द्यावं लागणार, टीमला ट्रेन करावं लागणार आहे. आणि टीममध्ये बॉन्डिंग पाहिजे, टीममध्ये इथिक्स पाहिजे, टीममध्ये एक जीव पाहिजे. आणि डुप्लिकेशन करता आलं पाहिजे, उंटावरून शाळा नाही ऐकायच्या फक्त. आणि जर एखाद्याचा चेक, सॉरी मला माफ करायचं, कोणाचं 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख येत असेल, जर उंटावरून नुसते शाळा हाकीत असेल ना, ते ज्यादा दिवस चालत नाहीये. ज्या दिवशी वरचा हात निघेल ना, त्या दिवशी परत झिरोतून गाडी स्टार्ट होणार आहे. त्यासाठी सांगतोय, घर चाहिए खुद का, सोफा चाहिए खुद का, गाड़ी चाहिए खुद की, बीवी चाहिए खुद की, बच्चे चाहिए खुद के. भैया बीवी दूसरों को नहीं चाहिए, बच्चे दूसरों को नहीं चाहिए, तो धंदा किसी और का क्यों, धंदा भी मेरा. हे सनेज बिझनेस माझा आहे म्हणून मी बिल्ड करतोय. आणि मी कार्डिनल रूल मध्ये राहून सगळ्या गोष्टी बोलतो, कधीच ब्रेक करणार नाही. कारण मी एक जबरदस्त लेवलचा स्टुडंट आहे भैया पहिल्यांदा, राईट. तर ज्या ज्या लोकांना ही गोष्ट पटली असेल, आवडली असेल, त्यांनी हिला फॉलो करा, डेप्थ मध्ये घुसा.
कमेंट्स करा. व्हिडिओ कसा वाटला, काय वाटलं मला तुम्ही सांगू शकताय. तुम्ही सेवा करायचा मौका दिला त्याच्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच.